काल मकर संक्रांत झाली होती आणि दुसऱ्या दिवशी ते केलं जातं लहान मुलांचं ते म्हणजे बोरस्नान. तर शिवाजीला बोरस्नानची तयारी चालू होती. मी होतो ऑफिसमध्ये आणि बायको एकटीच घरी बोरस्नानची तयारी करत होती. शिवाजीने तिला मध्ये-मध्ये कामामध्ये डिस्टर्ब पण करत होती. बायकोने सुंदर असं डेकोरेशन केलं होतं बोरस्नान म्हणून. डेकोरेशन करत असताना शिवाजीने मध्ये-मध्ये तिला डिस्टर्ब पण करत होती. त्यामुळे तिला काही एवढं फटाफट जमत नव्हतं डेकोरेशन करायला. फायनली डेकोरेशन झालं होतं. तिने चॉकलेट आणले होते, मेवा आणला होता. मेवामध्ये बोरं आणि चॉकलेट पण टाकले होते आणि एका साईडला बॉलने असे फुलं पण सजवले होते. तर मेन काम होतं ते म्हणजे शिवज्ञाला तयार करायचं. तर शिवज्ञाला तिळगुळांपासून जे बनवलेला हार, मुकुट असतो त्यापासून शिवज्ञाला तयार करत होते. शिवज्ञ तयार झालं तर फायनली असा ड्रेसने असा एक मस्त असा राउंड तिने मारून दाखवला. एक नंबर दिसत होती आणि सुंदर असा ड्रेस त्या शिवज्ञाला मॅच झाला होता. मम्मीने पहिल्यांदा शिवज्ञाचं औक्षण करून घेतलं. त्यानंतर मोठ्या मावशीने पण औक्षण करून घेतलं. त्यानंतर आजूबाजूच्या ज्या बायका आम्ही बोलावल्या होत्या, त्या बायकांनी पण औक्षण करून घेतलं. आता वेळ होती ती शिवज्ञाला बोरस्नान घालायची. मापट्यामध्ये मेवा, बोरं हे भरून घ्यायचे आणि त्यांच्या डोक्यावरनं खाली असे सोडायचे असतात. त्यांना अंघोळ घालायचे. त्यालाच बोरस्नान म्हणतात. तर शिवज्ञाला बोरस्नान घातलं. मोठ्या मावशीने पण बोरस्नान घालून घेतलं. त्यानंतर आता तिच्या बाजूला मैत्रीण पण बसली होती. त्यामुळे तिला पण बोरस्नान घातलं. निकिताने पण घातलं आणि मामी पण आल्या होत्या. तर मामीने पण बोरस्नान घातलं. तर बोरस्नान झाल्यानंतर ते खाली जे जेवढा मेवा असतो तो सर्व पुडीमध्ये पॅक करून जे आलेल्या बायका असतात त्यांना द्यायचा असतो. तर फायनली या शिवज्ञाचं बोरस्नान झालं होतं आणि शिवज्ञ खूप म्हणजे खूप आनंदी आणि सुंदर अशी दिसत होती.